चला नमस्कार सगळ्यांना, नमस्कार भावानं बहिण. चाललाय स्वयंपाक बायकोचा. दाजीला हाय हाय बसलो नमस्कार नमस्कार. राजाला थंड वाजून येते म्हणून उन्हाळ्यात शेकाय बसवलंय. काय नाही, बसलोय जाळा गाळाय बसलोय, दूरच बसलोय आपला जाळा गाळा इथे. काय करायचं भावानं बहिण? हा आता काय थंडीचा दिवस आहेत का उन्हाळ्यात दिवस आहेत? उलट गरमत आहे मारणाचा. परपंच दोघाच आहे, मग दूर खाऊ का इथं? दोघांनी करायचं. मी भाकरी केले तर तुम्ही कालवण करायचं, मी कालवण केलं तर तुम्ही भाकरी करायच्या. तुम्ही म्हणता का नाही? नाही तुम्ही म्हणता का नाही परपंच दोघाच आहे, मग दोघांनी सगळी कामं करायची. माझ्या वाट्याचं मी पोरीला सांगितलंय तिकडे कालवण मस्तपैकी करा. हा, मग होय. मग वय वय म्हणजे काय? होय. आयला गुलाबाची फुलं लईच बाहेर दिसत लागलं झाडाला. हा माग मग झाड चांगली मोठं झालं आपल्या. हो का तिकडचं ती बी लय मोठं झालंय. ती मधुमालतीचं झाड छटणी करायची बरं का याची झाडाची. आता लय मोठं झालंय झाड. ती 2 झाड ही ती मोराचं झाड आहे. मोराचंच ना. मग हा. त्याला आकार द्यायचा मोराचा किंवा तुमच्या वाणी असा असा. ते बघितलं बरं का युट्यूबला. लय बारी बारी कटिंग करतात राहू ती. हा चायना मधली ती इंग्लिश मॉडेलची आफ्रिके ती तसल्या ठिकाणी करतात. आणि ते एकाने तर बाबा ते काय नाक कस काय त्याने भारी काढला होता राव. हा? कोणाला वाटणार नाही नाक बरोबर भाकरी. ही केलता. मधुमालतीच्या झाडात आहे ना तिने बरोबर पोरा ही केलता. ते छटला होता. त्याला लय झाड मोठं लागेल तवा त्याचं ते करताय नाही. एवढ्या झाडात नाही व्हायचं मला वाटतं. होईल असला कुठं तर सांगा आम्हाला छटणीला. होईल असं मस्तपैकी डिझाईन त्याची करून घ्यायची आपल्याला झाडाची. होईल कसली डिझाईन चांगली दिसन त्याला आपल्याला. ही मोरपंखी झाडाची आपल्या. काय बाबा कुत्र्याने कालवा लावला. ए छट वाढलं का भांडा. आणि ते बी एकाच ठिकाणी बरं का इथंच. ते कोण हे कोण ती वरून बांधा येतं. जे बांधावं येतं ती वाढ आपला एरिया आहे. जे कोणी कोणाच्या एरियात यायचं यायचं नाही मध्ये जर आलं रस्ता. ना तर त्याचं काय खरं नाही. ती काय मग तिघांची भांडणं चालू झाले. कोणी इकडून एकाने गुरगुर करायचं, पलीकडून एकाने गुरगुर करायचं आणि वरून एकाने गुरगुर करायचं. बाबा अवघडच खेळ हे. पळपुटा भाकरी थापते. पण उपाय. रात्रीचं मग तर तिने बी तुटून पडतात. हा जर कोण नवीन माणूस आलं कुठं काय झालं मग सुट्टी नाही. मग इथं आता आपल्या इथं कसं आहे जनावर आहेत ना इथं, त्याच्यामुळे ते रान म्हणलं आज जनावर. गहू तरी नीट करता. काय नाही झालं गहू नीट. आता तालुक्याला गेलो. आज तालुक्याला गेलतो. तेल नव्हतं. तेल म्हणजे आपल्याला कसं आहे मसाला बनवायला बी तेलाची गरज आहे. घरात स्वयंपाकाला याला त्याला. आता कवर पिशवी आणणार आहे सारखं. तेल बी लय महाग झालंय. हा बोलायचंच नाही. अहो काल एक रेट होता ना, आज वेगळाच रेट वाढला. तेल डबा 100 रुपयाने वाढला आज लगेच. काय करायचं नेमकं? बरं आता तेलाचे रेट वाढल्यामुळं काय काय म्हणता येते का आता वाढलंय. मग आता जरा इकडून जरा चुलीमुळं जरा दूरच लागतोय लय. येताना थोडाफार भाजीपाला बी घेऊन आलो. कोथमीर आणली आणले ना किती आणलं? 2. चांगली आहे ना रे. मिरची तर लय महाग झाली लाग. 40 रुपये पावशे. छान. हो म्हणलं अर्धा किलो घ्यायचं म्हणलं 80 रुपये. म्हणलं अवघड झालं. पावशेरच आणली मिरची. एक आयटम असा आहे की एवढा महाग म्हणल्यावर कसं काय करायचं, खायचं कसं. आता सांडगे बनवायचे म्हणजे त्याला मिरची लागते ना. महाग लय महाग झालंय. बोलायचंच नाही. खाल्ल्याशिवाय तर मार्ग नाही आपल्याला, आणल्याशिवाय तर मार्ग नाही. आता आपला मसाल्याचा बिझनेस हे सांडगे चालू केल्यात
सांडग्याला बी मिरची आणल्याशिवाय मार्ग नाही. हा तर काय माहिती का भावानं बहिणं, मसाल्याचा बिझनेस आपला चालू आहे, सांडगे चालू केलेले आहेत. तर आता काय एका ताईने तर बेळ मागितली. बेळ आपल्याकडचं लय प्रसिद्ध आहे बरं का, बेळ लय भारी लागते. लसूण बी आपण ऑर्डर करतोय, असं काय नाही. तुम्हाला काय पाहिजे ती मिळणार. होय तुम्ही म्हणसाल तसं मी काय सांगणार. काय पाहिजे ते म्हणल्यावर दाजीला मागायचं. तुम्ही काय जी तुम्हाला पाहिजे ती मागा. अर्धा किलो आता बेळ ऑर्डर करायची, तुम्हाला पॅकिंग करताना दाखवणार. तुम्ही म्हणता काय खरंच आहे का खोटी. होय बेळ पॅकिंग करताना तुम्हाला दाखवणार. बेळ मागितली आपल्याकडची बेळ एक नंबर चविष्ट तर लय भारी लागते बेळ. खेळ आपल्याकडे गावाकडच्या प्रत्येक पदार्थ झाला ना गावरान पद्धतीने असतो, ते खायला लय चविष्ट लागते. आणि म्हणजे आपल्याकडे वडापाव झालं, बेळ झालं, ही प्रसिद्ध आहे एक नंबर चव वडापाव. अहो तुम्हाला वडापाव बी ऑर्डर केला असता, पण ती काय माहिती का, येऊच तर छिद्र्या इद्र्याला ठेवून इथून छुटून जाईल. हा त्याला यायला लागणार तुम्हाला 3 ते 4 दिवस, आणि तोपर्यंत वडापाव राहायचा का निघणार का. त्याच्यामुळं काय नाही तर वडापाव बी तुम्हाला आता ते काय दिसलं थर्मास असतं बघा, त्यात गरमच राहतं, पण त्याला चार्ज लई लागेल. हो तुमच्या दाजीला लागले येड भाऊ बहिणींना. खरंच म्हणा. इकडं आपल्याकडे गावरान काय बी मिळतं बघा. गावरान शेतकरी भाग आहे ना टोटल सगळा, त्याच्यामुळं इकडे गावरान सगळं गावरानच आहे. कसलं ते हायब्रिड नाही आपल्याकडे, बॉयलर नाही. होय दाजीच गावरा नाही तुमचा दिसतोय का, मग पूर्ण पांढरा पडलाय. मग आता गावरान म्हणजे अहो तब्येत कशी आहे, पण गोण्या कसा उचलीत होई कना कण. मग गावरान म्हणलं उचलत नाही. हा मीच उचलत नाही फक्त. हे नाही हो, एवढं बोजा नाही उचलू शकत बा. आता मी काय गोणीच्या वर बी नसेल माझं वजन 100 किलो. मग 100 किलो पहिले हमाली करायची लोक 100 किलो. आता ताकद आहे का दाजीची. हा माझं वजन आहे 80 किलो. हा मग बघा बरं तुम्ही, सोपं आहे का 80 किलो उचलायचा. हा दाजी तब्येत असते ना 60 किलो, जर 60-70 किलो जर आता दाजीचं वाढलं वजन असेल असतं काय 10-5 किलो. हा आता मस्त पैकी बाजरीच्या भाकरी चाललेल्या आहेत. केलं की काय शेवग्याच्या शेंगाचं कालवण करायचंय. शेवग्याची शेंग आणली गावरान आपल्याकडे असतं तसलं. मी बघितलं पुन्हा मार्केटला होता दाजी, लांब शेंगा, आणि तसले शेंगा काही चव नाही लागत, काय नाही लई चव लागत, चवदार लागली शेंगा. काय सांगतोय तुम्हाला, आपल्याकडे सगळं गावरानच आहे. शेवग्याचं झाड लावायचं एखादं. लावू लागायचा कोणाला पाहिजे असेल ऑर्डर तर ती शेवगा लावायच्या आधीच ऑर्डर टाका शेवग्याचं शेंगा. अहो बाजारातून आणून देणार तुम्हाला मी. हा शेवग्याला काय नाही होत, 8 दिवस त्याला काय होत नाही शेवग्याला. आपण तुकडं करून का डायरेक्ट कालवणात टाकायचं तिथं. हा तिथं आल्यावर डायरेक्ट तुकडं करून आहे ना तुम्हाला याच्यात पॅकिंग करून देणार. असं काही नाही, तुम्ही पावशेर मागा, अर्धा किलो मागा, शेंगा तुम्हाला देणार. पण हो का तुम्हाला आधीच सांगतो, गावरांची रेट इकडं गावाकडे लय असतात. ती काय हायब्रिड नाही शेंगा. होई गावरांची रेट तशी असतात. तुम्ही काय पाहिजे ती मागा ती देणार. होय फक्त असं ए, नका. बाळा, त्यो. ए, घेऊन जा भाकर. बोले मेरे कोरड्याचं कंगना, काय होतंय तेरे माहिती बिन का, सजना कोरड्याच्या ऑर्डर ए, माझं गाणं ऐका. बस करा तुमचं वलवाल. गाणं म्हणती तुमच्यासाठी. माझ्यासाठी हा. बोले मेरे कंगना, काय बोले मेरा कंगना, तेरे बिन सजना नींद नहीं आती. असं होय लका दाजी बाहेर झोपलं तर होके नवरा जुदा देन सगळं करेल ना तुझसे तू. कहीं डोकून सगळं बघे ना. चैन आता है. काय राव ना बहिण बघा बा नेमकं. मग काय तुमच्या समोर बायको गाणं कसं म्हणते का? वाटलं गाणं भावा बहिणींनो. तुमच्या समोर गाणं म्हणते बघा, मला तुम्हाला ऐकण्यासाठी, म्हणजे दाजीवर किती जीव आहे त्यासाठी गाणं.
आणि इकडे मी दिवस रातभर इकडे बाहेर झोपलं तर माझ्याकडे डोकून सगळं बघ ना. काय बघायचंय डुकून तुम्हाला? बघा आता मला. आता गोदाडीतच झोपला असणार ना तुम्ही. अगं भाकरी घेऊन जा म्हणलं. पुरी गपाया ठोकीत बसल्यात का ग ह्या? अभ्यास चालू आहे. अरे पेलोर ते सर्टिफिकेट आणलं का नाही ना का तो अजून? काय ती कसलं कोणता कोर्स केलता पोरीने? MSc हा त्याचं प्रमाणपत्र आणलेलं आहे. आता सर्टिफिकेट आलंय तिला बघा. ती काय बोले मेरा कंगना तेरे बिन सजना नींद नहीं आती होके जुदा तुझसे कहीं एक पल चैन आता है. कसं वाटलं गाणं? भारी गाणं आहे ना. मग दाजी बी खुश झाला बायको नवऱ्याला गाणं म्हणजे नवऱ्याला ते. हा? कसं वाटलं गाणं? भारी वाटलंय. अरे बाबा भाकर घेऊन जा बनवली. हा ना मग. हा कसल्या मिरच्या निसती लाले यायचं नाही तर पटांगणात बसायचं गप्पा आणि आधी बी चार मिरच्या निसू लागला असतो. काय करायची भावा बहिणीला म्हणा आम्हाला मिरच्या निसून होईल. काय करून काय करायची म्हणजे आता तू नाही आम्हाला निसू लागत होय. देवतीला भाकरी घे ना किती लागतात. घे. मग जावीच लागेल. हा मग किती न्यायचे एक का दोन? एकच शिजली झाली ह्यातली आज भाकर म्हणजे खरं भाकर. अशा भाकरी मला आवडत. भावा बहिण भाकरी म्हणजे भाकरीच आहे द्या. अजून देऊ का? नको हीच झाली ह्याची अर्धी राहील. हा ह्याची अर्धी राहील. अर्धीच खाते का? 3 टायमाला दीड भाकर खाती बाई मी. सकाळची अर्धी दुपारची अर्धी. आता तिला भाकरी जात नाही वय झालं आता तिला. आणि आता अर्धी खायची भावा बहिणींना मग लयच भाकर कमी झाली गड्या. जाईल का. जसं जसं वय होईल तसं जेवण कमी होत चाललं. हा आता नाही का नाही लय भूक लागायची बघ मध्ये मध्ये मला. चला भावा बहिणीनं झालेले आहेत ऑलरेडी माझ्या भाकरी तुकडं केलेले आहेत मी बाजरीच्या भाकरी मस्त पैकी अशा. आणि मी काय तुमच्या संग बोलली नाही. दाजीच्याच गप्पाळ्या ऐकत होती. दाजीले मोठ्या मोठ्या बाता हानीत होत ती. ऑर्डर करा पटापट. मसाला चालू आहे, सांडगे चालू आहे, सगळं आता चालू बऱ्याच आहे. भावा बहिणींचं म्हणणं आहे की जरा चांगलं राहा माणसांना मसाला काय काय ह्यांच्या तोंडाकडे बघून नवऱ्याच्या माया तोंडाकडे बघून मसाला घेऊ वाटत नाही. मसाल्याचा आणि माणसाचा संबंध काय आला फक्त एवढं सांगा मला. काय लोक आहेत ना आपली उगाच काय बोलायचं म्हण काय बी आपली कमेंट करायचे म्हण करतात. अहो गावाकडची माणसं साधी आणि सिंपलच राहतात. रोज नटून काय आम्हाला काय फॅशन शो करायला जायचा नाही. हा फॅशन शो आम्ही गावाकडची मातीतली माणसं मातीतच राहणार आणि माती सारखीच तुम्हाला काळी भांगारच दिसणार. आणि किती मोठा जरी असला माणूस कोट्याधीश असला तर त्याला एक दिवस मातीतच आणि जायचं. आम्ही गरिबीतून दिवस काढलेले आहेत. त्याच्यामुळं काय म्हणतात गरिबी आली म्हणून लाजू नाही आणि श्रीमंती आली म्हणून माजू नाही. ह्यो शब्द तेवढा ध्यानात पाहायचा. मग काय हा. जी आमचं राहणीमान आहे पहिल्यापासून साधं सिंपल तीच दिसणार तुम्हाला. मोठ्या इमारतीत जरी 7 मजली 7 काळी माडी जरी सोन्याची बांधून तिथं जरी गेली ना मी खरं सांगते भावा बहिणींनो तरी तुम्हाला माझी आहे ना हीच राहणीमान दिसल. आणि नवरा तर माझा काय पहिल्यापासून ती असंच तर माझ्या पुढे जाऊ शकत नाही. नाही. मी तर एवढी तेवढी जरा फॅन्सी राहील पण नवरा तर नाही. ती रात होता लग्नाच्या आधी तेव्हा दुसऱ्याला दावायचं होतं हा म्हणून. लग्न करायचं होतं. 4 पोरी बघत होतो ना दाजी. 4 पोरी हुडकायच्या होत्या रस्त्याला बसून तेव्हा ती राहायचं चांगला. आता बायको भेटली. आता बायको भेटल्यामुळं कसं आहे आता दुसरीकडे बघायची. आणि बायको बी लय डेंजर आहे. बघितलं दुसरीकडे तर कणाकण मानगुटीत बुक्या घालून मोडून टाकील मानकूट. त्याच्यामुळं जरा भीतो नवरा. बायकोला ह्या अवतारात आवडतोय ना दाजी. मग काय करायचे नेमकं होय. हा ह्या अवतारात मला आवडतो बघा दाजी. मग दुसऱ्याला आवडून काय करायचे आपल्याला होय. तर हो का लय झाले थट्टा तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी. काय व पुढं
रीत काना तुझी रे नाही बरी, बाई ग पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी. अय पुरीनो शेंगदाणा ना भाजाय, शेंगदाणा आण भाजाय आधी. आवाज आवाज असा आहे की बाहेरच तर टराकत पण घरची आहेत ना ती सुद्धा अशी जागा सोडून हलतेत गदा गदा. काय म्हणता मग? काय नाही चला भावानं बहिण मग आता काय होई. आणि माझ्या धास्तीनेच तुमचा दाजे वाळून चालला. वाळून चाललोय टेन्शन सुधारणार. काही खायला घाला ती सुधारणार नाही पण माझी धास्ती असती या नवऱ्याने. अगं आणलं का मग उठशील मग. हसू नका माझ्याकडे बघून कसलं. काय म्हणते मी. चला काय बायकोच्या नादी लागता भावानं बहिण चला आता होई.